शहराचा विस्तार चारही दिशांना होत असून लोकसंख्येतही वाढ होत आहे। सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधील वाढती लोकसंख्या पाहता पुणे जिल्ह्यात 2 नवीन महापालिका होऊ शकतात। महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यास 2 महापालिका केल्या जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी दिली आहे। ठाणे जिल्ह्यात 6 महापालिका झाल्या असून त्या तुलनेत पुणे जिल्ह्यात 2 नवीन महापालिकांची आवश्यकता असल्याचंही पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पवार म्हणाले, शहराचा विस्तार वाढत आहे। हडपसरच्या पुढील भागांचा समावेश करून एक महापालिका आणि चाकण, आळंदी, वाघोली या परिसरासाठी आणखी एक महापालिका अशा 2 महापालिका करणे आवश्यक आहे। महापालिकेत सत्ता आल्यास त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील। पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमधील कारभारी तसेच प्रशासन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहेत। या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी अलार्म मोहीम राबवण्यात येणार असल्याचं पवार यांनी सांगितलं। भाजपवर केलेल्या टीकेमुळे भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले असून राज्यातील युती तोडणार असल्याचा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिलाय। याबाबत विचारण्यात आले असता पवार म्हणाले, या विषयावर मी काहीही बोलणार नाही। राज्यातील युती तुटते का राहते याचा निर्णय 16 जानेवारीच्या निकालानंतर होईल, तोपर्यंत जरा कळ काढा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले।